विचार करा, एक गणित जे बघायला खूप अवघड वाटतं ते फक्त 10 सेकंदात सुटलं तर. आज आपण अशीच एक जबरदस्त युक्ती पाहणार आहोत. चला एक छोटासा आव्हान स्वीकारूया. स्क्रीनवर जे गणित दिसते ते किती लवकर सोडवता येईल असं वाटतंय? 10 सेकंदात की त्यापेक्षा कमी वेळात? हे आहे ते गणित. 15च्या पाढ्यातल्या पहिल्या 10 संख्यांची बेरीज. आता हे सगळं करायचं म्हणजे वेळ तर लागणार, बरोबर ना? आधी आपण नेहमीची पद्धत बघूया, म्हणजे ज्याला आपण म्हणतो उत्तरापर्यंतचा एक लांबचा मार्ग. याने उत्तर येतं, पण वेळ लागतो आणि चुकायची शक्यताही असते. म्हणजे बघा, 15 आणि 30 झाले 45. त्यात परत 45 मिळवले, मग 60. अरे बापरे, ही तर खूपच किचकट प्रक्रिया आहे. आणि यात एक जरी आकडा चुकला की सगळं गणितच गेलं. पण पण थांबा, जर हेच गणित सोडवायला एक असा मार्ग असेल जो फक्त 10 सेकंद घेईल तर? होय, खरंच असा एक मार्ग आहे. चला तर मग बघूया ही आश्चर्यकारक युक्ती. ही पद्धत इतकी सोपी आहे ना की विश्वास बसणार नाही. काय करायचंय तर ज्या संख्येचा पाढा आहे म्हणजे इथे 15, ती संख्या घ्यायची आणि तिला फक्त 55 ने गुणायचंय. हो, फक्त एवढंच. आपा बघा, एका बाजूला ती लांबचक बेरीज आणि दुसऱ्या बाजूला हा एक छोटासा गुणाकार. फरक किती मोठा आहे, नाही का? आणि उत्तर येतं 825. दोन्ही पद्धतींनी उत्तर तर तेच आलं, पण वेळेत किती फरक पडला. हे सगळं एखाद्या जादूसारखं वाटतंय, नाही का? म्हणजे असं 55 ने गुणल्यावर उत्तर बरोबर येतं तरी कसा? यामागे नक्कीच काहीतरी गणितीय रहस्य असणार. तर मग हा 55 आकडा आला कुठून? ह्याच्यात असं काय आहे? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. 55 म्हणजे काय तर 1 पासून 10 पर्यंतच्या सगळ्या अंकांची बेरीज. करून बघा, 1 अधिक 2 अधिक 3 असं 10 पर्यंत गेलं की उत्तर 55 येतं. हाच तो जादुई स्थिरांक आहे जो आपली सगळी मेहनत वाचवतो. आता गंमत बघा. जेव्हा आपण 15च्या पाढ्यातल्या पहिल्या 10 संख्यांची बेरीज करतो, तेव्हा आपण 15 सामायिक काढू शकतो आणि कंसात काय उरतं? तर 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज, जी आहे 55. म्हणून तर आपलं उत्तर आहे 15 गुणिले 55. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ही युक्ती फक्त 15 साठी नाही, ती कोणत्याही संख्येच्या पाढ्यासाठी चालते. कोणतीही संख्या घ्या. चला, आता ही युक्ती वापरून बघायची वेळ आली आहे. तयार? चला, पटकन सांगा, 8च्या पाढ्यातील पहिल्या 10 संख्यांची बेरीज किती होईल? 8वा नियम काय आहे? उत्तर आलं का? 440? अगदी बरोबर, अभिनंदन. पाहिलं किती सोपं आहे? फक्त 8 गुणिले 55. या छोट्याशा युक्तीवरून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की कधीकधी अवघड दिसणाऱ्या समस्यांची उत्तरं खूप सोपी असतात, फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. आता विचार करा, गणितात अशी अजून कितीतरी रहस्य दडलेली असतील जी आपल्या समोरच आहेत, पण आपण त्यांना अजून पाहिला नाही.